नमस्कार मंडळी, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण आषाढी एकादशी विशेष चविष्ट आणि पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत. ते म्हणजे कच्च्या केळ्याचे कटलेट्स. हे कटलेट्स बनवायला फक्त 10 मिनिटे लागतात. डायबिटीज पेशंटसाठी हे कटलेट्स उत्तम पर्याय आहे. शिवाय सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठीही हे कटलेट्स तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. उपवासाला तेच तेच साबुदाणा वडे, खिचडी किंवा तेलकट तुपकट खाऊन कंटाळा आलेला असतो, तेव्हा अशा प्रकारे केळ्याचे कटलेट्स बनवून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. शिवाय त्याबरोबर खाल्ली जाणारी शेंगदाण्याची चटणीची रेसिपी मी त्याबरोबर शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता कच्च्या केळ्याचे कटलेट्स बनवायला सुरुवात करूया. कच्च्या केळ्याचे कटलेट्स बनवण्यासाठी प्रथम आपण एक मिश्रण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे. त्यात 2 उकडून किसून घेतलेली केळी घालूया. इथे मी 2 केळी पाणी घालून व्यवस्थित उकडून घेतली आहेत. आता त्यात आपण 1 वाटी साबुदाणा घालूया. इथे मी साबुदाणा साधारणतः 4 ते 5 तास अगदी व्यवस्थितपणे भिजवून घेतला आहे. आता एक एक करून त्यामध्ये जिन्नस ॲड करूया. आता प्रथम त्यामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालूया. जर शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर स्किप करू शकता. आता त्यात आपण 1 चमचा आलं, मिरची आणि कोथिंबीरीचा ठेचा टाकूया. जर उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर स्किप करू शकता. आता चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये पाव चमचा लाल तिखट घालूया. इथे मी लाल तिखट फक्त रंगासाठी वापरत आहे. त्याबरोबरच 1 वाटी भगर आणि साबुदाण्याचे पीठ घालूया. भगर आणि साबुदाण्याच्या पिठामुळे या मिश्रणाला बाइंडिंग व्यवस्थित येते, म्हणून इथे वापरत आहे. आता हे सर्व साहित्य आपण हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि एक मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता लगेचच आपण कटलेट्स बनवायला घेऊया. त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन अशा प्रकारे कटलेट कटरमध्ये घालून अगदी व्यवस्थित हार्ट शेपमध्ये आकार द्यायचा आहे. इथे मी हार्ट शेपचा वापर करत आहे. तुम्ही गोलाकारही देऊ शकता. आता हे कटलेट्स अगदी व्यवस्थित अशा प्रकारे दाबून व्यवस्थित शेपमध्ये अगदी हलक्या हाताने कटरमधून काढून घ्यायचं आहे. पाहू शकता किती परफेक्ट कटलेट तयार झाले आहे. अशाच प्रकारे सर्व राहिलेले कटलेट्सही मी अगदी व्यवस्थितपणे करून घेत आहे. पाहू शकता सर्व कटलेट्स मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. आता लगेचच ते आपण शॅलो फ्राय करून घेऊया. इथे मी हे कटलेट शॅलो फ्राय करत आहे. तुम्ही तळूनही घेऊ शकता. त्यासाठी इथे मी गॅसवर एक तवा गरम करत ठेवला आहे. त्यात 2 ते 3 चमचे तेल घालूया. इथे मी तेलाचा वापर करत आहे. तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. तेल गरम झाल्यावर अशा प्रकारे कटलेट वरी आणि साबुदाण्याच्या रव्यामध्ये घोळवून अगदी हलक्या हाताने तेलात सोडायचे आहे. इथे आपण कटलेट्स शॅलो फ्राय करत आहे, त्यामुळे तेल हातावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे हलक्या हातानेच अशा प्रकारे कटलेट्स अगदी हळूवारपणे तव्यामध्ये सोडायचे आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दोन्ही बाजूने कटलेट्स गोल्डन कलर येईस्तोवर व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत. इथे मी थोडेच कटलेट एका वेळेस भाजून घेत आहे. जास्त कटलेट जर भाजलेले गेले तर अगदी व्यवस्थित भाजले जात नाही, म्हणून थोडे थोडे कटलेट्स अगदी 2-3 बॅचेसमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. पाहू शकता कटलेटची एक बाजू अगदी खरपूस भाजली गेली आहे. आता पलटून दुसरी बाजू तशाच प्रकारे अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया. अशाच प्रकारे दोन्ही बाजूने कटलेट्स अगदी आलटून पालटून व्यवस्थित भाजून घेऊया. पाहू शकता कटलेट्स अगदी गोल्डन कलर येईस्तोवर व्यवस्थित भाजले गेले आहेत. आता लगेचच त्यातील पूर्णपणे तेल निथळून आपण टिश्यू पेपर असलेल्या एका प्लेटमध्ये कटलेट्स काढून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट कटलेट्स तयार झाले आहेत. अशाच प्रकारे राहिलेले कटलेट्सही मी अगदी व्यवस्थितपणे तळून घेत आहे. आता आपण कटलेट्सबरोबर खाल्ली जाणारी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी एक मिक्सरची भांडी घेतली आहे. त्यात 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालूया. त्याबरोबरच अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ घालूया.
आणि गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी चटणी वाटून घेऊया. तुम्हाला जितपत पातळसर किंवा जाडसर चटणी हवी आहे त्याप्रमाणे इथे पाण्याचा वापर करायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे अगदी शेंगदाण्याची चटणी पूर्णपणे तयार झाली आहे. लगेचच ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे तयार झाली कच्च्या केळ्याच्या कटलेटबरोबर खाल्ली जाणारी चटणी. लगेचच गरमागरम कटलेट्स आणि चटणी सर्व्ह करूया. अशा प्रकारे तयार झाले सात्विकतेने परिपूर्ण आणि चविष्ट पौष्टिक असे कच्च्या केळ्याचे कटलेट्स आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी. हे कटलेट्स तुम्ही उपवासच काय कधीही केव्हाही नाश्त्यासाठी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. अशा प्रकारे जर तुम्ही कटलेट्स बनवले तर पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे बनवाल. इतकी साधे सोपे आणि चविष्ट असे हे कटलेट्स लागतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत अशा आणि चविष्ट रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.